महाराजांच्या मंदिराच्या दर्शनाला आपण जाणार आहे. तर त्यासाठी आम्ही 3 मित्र जाणार आहे. केलम चालू आहे तर आपण चालू. नमस्कार मित्रांनो, द ब्लॉगिंग बायकर एक या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण एक छोटीशी राईड जी की आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराच्या दर्शनाला आपण जाणार आहे. तर त्यासाठी आम्ही 3 मित्र जाणार आहे. त्याच्यामध्ये हा एक आहे अनिकेत, त्यानंतर आहे जगदीश. आम्ही 3 जण चाललेलो आहे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला. नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी करणार आहे. तर मित्रांनो, आमच्यासोबत ट्रिपमध्ये राहा. तर आपण भेटू पुढे हायवेवर. मित्रांनो, आपण हायवेला आत्ता आलेलो आहे. आपला हा पहिला टोल आपला जो आहे तो आता कट होतोय. आपण पुढे निघालेलो आहे. तर आपला टोल प्लाझा क्रॉस केलेला आहे. आपण पहिला टोल क्रॉस केलेला आहे. तर आपण पुढे आलेलो आहे हायवेला. या हायवेचं नाव कुठलं आहे? किती नंबरचा हायवे? हायवे हा नवीनच झालेला आहे, सांगली सोलापूर हायवे. तर हायवेचं नाव पण लवकरच कळेलच आपल्याला. आपण त्यासाठी एक व्यक्ती मागे ठेवलेला आहे गुगल सर्चसाठी. तो गुगलला सर्च करून सांगेलच हायवेचं किती नंबरचा हायवे आहे. 166 काय NH 166. तर मित्रांनो, आपण आता आहे NH 166 वरती. खूप सुंदर असा हायवे तयार झालेला आहे. रस्ता अजून थोडंफार मध्ये काम चालू आहे, पण हायवेचं काम खूपच सुंदर झालेलं आहे.
आता थांबलेलो आहे आपल्या गाडीत फ्युएल भरण्यासाठी. आपला पहिला स्टॉप आहे फ्युएलसाठीचा. तर आपल्या गाडीचे तिथं फ्युएलअप चालू आहे. फ्युएलअप चालू आहे. तर आपण चाललेलो आहे अक्कलकोटला. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराज दर्शनाला. आपण हा माझा मित्र जगदीश, मगाशी तुमची ओळख करून दिलीच. तर आम्ही आज रात्री 12 वाजता स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन तिथून मग परत रिटर्न आपला जर्नीचा प्रवास किंवा आपली रिटर्न जर्नी चालू करणार आहे बॅक टू सांगली. हा हायवे आहे सुंदर असा, खूप छान हायवे झालेला आहे आणि आपली गाडी फ्युएल अप होते तिथे. चला मित्रांनो, तर आपण पुढे प्रवासात भेटू गाडीमध्ये. नमस्कार मित्रांनो, आता आपण सोलापूर जवळ आलेलो आहे. इथून सोलापूर अजून 30 किलोमीटर आहे. तर सध्या आपण आत्ता एक चहा पिण्यासाठी स्टॉप घेतलेला आहे. तर आपण चहा पिऊ, मग आपला पुढचा प्रवास चालू करू. थांबलेलो आहे जय गोळाचा चहा. ते आपण चहा पिऊ, थोडासा नाश्ता करू आणि मग आपण निघू. मित्रांनो, आपण आता थोडासा नाश्ता करत आहे आणि नाश्त्याला आलेला आहे भडंग. अजून एक गोष्ट मागवलेली आहे, ती पण तुम्हाला कळेलच थोड्याच वेळात. One eternity later. आता आपण अक्कलकोट येथे पोचलेलो आहे. आता थोडंसं फ्रेश होऊन आपण थोड्याच वेळात दर्शनासाठी आज जाणार आहे. तर दर्शनासाठी गेल्यावर आपण मंदिरात भेटू. हे आहे पार्किंग. हे सगळं पार्किंग आहे. खूप मोठं पार्किंग आहे. त्या साईडला एक बाग आहे, तुम्ही दिसते का नाही बघायला लागेल. तिकडे एक बाग आहे छोटीशी. हे सर्व पार्किंग आहे. आपण आता गाडी तिकडे लावलेली आहे. आता मी तर फ्रेश झालेलो आहे. आता माझे मित्र फ्रेश होऊन येतील. फ्रेश झालं की मग आपण दर्शनासाठी जाऊ. हे सगळं पार्किंग आहे, खूप मोठं पार्किंग आहे. मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता दर्शनाकडे. हे लता मंगेशकरांनी हे दिलेलं ते रथ आहे की नाही, रथ. मित्रांनो, आपण आता दर्शनाला चाललेलो आहे.
तर मित्रांनो, आपण आत्ता दर्शन घेऊन इथे येऊन बसलेलो आहे सभामंडपामध्ये. छान छान असं दर्शन झालेलं आहे. पण आत गाभाऱ्यामध्ये कॅमेरा वापरून घेत नसल्यामुळे तिथलं आपल्याला काही फुटेज घेता आलेलं नाही. तर आपण आता गाभाऱ्यात येऊन बसलेलो आहे इथे साईडला सभामंडपामध्ये. तिथं आता थोड्याच वेळात भजन चालू होईल. भजन कीर्तनाचा छान असा कार्यक्रम असतो, तोही मी तुम्हाला दाखवेनच. तर मित्रांनो, भेटू, कार्यक्रम चालू झाला आहे. नमस्कार मित्रांनो. तर अक्कलकोटवरून दर्शन करून रात्री 2 वाजता निघालो आणि साक्रीमध्ये सकाळी 6-6:30च्या दरम्यान पोचलो. त्यामुळे आल्यावर खूप कंटाळा आला होता, त्यामुळे थोडा आराम केला आणि त्यामुळे व्हिडिओ एंड करायचे राहून गेले होते. मित्रांनो, नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.